जे उपोषण आहे या संदर्भाने आता प्रशासनातील काही अधिकाऱ्यांसोबत तुमची चर्चा झाली असं तुम्ही एक संदेश आता मी सकाळपासून 3 वेळा तहसीलदार साहेबांना बोललो. सकाळी बोलल्यानंतर तहसीलदार साहेब म्हटले की जिल्हाधिकारी साहेब खूप संवेदनशील आहेत, परंतु जिल्हाधिकारी साहेब सुट्टीवर आहेत. 4 दिवसाची सुट्टी हा, टाकून मग विचार करा तुम्ही हे किती संवेदनशील आहेत. मग तहसीलदार साहेबांना मी प्रश्न विचारला की ते पळून गेलेत का, तर तहसीलदार साहेब थोडेसे हसले, स्मित हास्य केलं. म्हणजे तो त्याचाच अर्थ की जिल्हाधिकारी साहेब पळून गेलेत आहेत. दुसऱ्या वेळेस विचारलं त्यावेळेस मी त्यांना सरळ आणि स्पष्ट सांगितलं की तुम्ही जर या मागण्यांची दखल घेतली नाही तर मी तुमच्या दालनामध्ये बसतो उपोषणाला, काही हरकत नाहीये. तर त्यांचं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका, म्हणजे आम्ही शांततेत बोलतोय आणि हे वेगळ्याच वळणावरती जात आहेत. आता जाऊन निवेदन दिल्यानंतर साहेबांनी शिक्काच दिला नव्हता. शेवटी मग बळच शिक्का मारून निवेदन घेऊन आलोय. पण आत्ता तरी कुठे वाटतंय की साहेब याची दखल घेतील. माझी तहसीलदार साहेबांना विनंती आहे, आमच्या मागण्या वरिष्ठांकडे पोहोचवा. प्रशासनातील